राम राम शेतकरी बंधूंनो, आपण परवा दिवशी एक मोसंबी बाग सुकत आहे आणि पाण्यामुळे काही गळ वगैरे होईल का, त्यामुळे मोसंबीचे हार्वेस्टिंग करावं का, असा एक व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओला बऱ्याचशा माझ्या अनुभवी शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या की भाऊ आत्ताच तोडू नका, त्याच्यामध्ये पाणी नसन उतरलं, त्याला अजून 15 ते 20 दिवस पाणी द्या, सध्या बाग तोडू नका मोसंबी. तर एक सर्वांचे खूप मनापासून आभार, कारण ज्यांनी अनुभवी शेतकऱ्यांनी कमेंट केल्या त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपण त्यांच्या म्हणण्यानुसार आज मोसंबीला पाणी चालू केले आहे आणि एकाडेक सरीने पाणी देत आहोत, एकाडेक गल्लीने. म्हणजे पाणी पण कमी असल्यामुळे एकाडेक गल्लीने पाणी भरत आहोत. अजून एक प्रश्न होता शेतकरी बांधवांना आपला, की समस्या होती की बुवा आपण जर स्वतः मोसंबी तोडून मार्केटला विकायला नेली तर आपल्याला तो खर्च झेपतो का. कोणी जर असं केलं असेल आपल्या शेतकरी बांधवांनी, कधी जर मोसंबी तोडून स्वतः मार्केटला विक्री केली असेल आणि त्याच्यामधून जर नफा झाला असेल, पुरला असेल, तर त्यांनी पण आपल्याला कमेंटमध्ये सांगावे. कारण मागच्या वर्षी आपण व्यापाऱ्याला आपली मोसंबी विकली होती. तर व्यापाऱ्याचं कसं असते, त्यांचं 11 क्विंटलचं 1 टन आहे. म्हणजे आपलं त्या एका टनामागे 1 क्विंटल एक्स्ट्रा जाते. ते पण आपल्याला पुरत नाही आणि भाव पण चांगला लागत नाही, कारण ते आपल्याला जे मार्केटचा भाव असतो त्याच्यापेक्षा कमीच भाव देतात. तर ह्यावर्षी आपण असं ठरवलं होतं की आपण स्वतः मोसंबी तोडून मार्केटला न्यावं आणि विक्री करावं. तर तुम्ही जर असं कधी केलेलं असेल आणि काही आपल्या अनुभवी शेतकऱ्यांनी जर स्वतः तोडून माल मार्केटमध्ये विकला असेल, तर त्याच्यापासून झालेला नफा किंवा तोटा किंवा त्याच्यापासून काय जो अनुभव आला आहे तुम्हाला, लेबर, आपल्याला ट्रॅक्टर, वाहन, ते पुरतं का, सोयीस्कर होतं का. आणि अजून एक, जर 10-12 शेतकऱ्यांचा गट केला आणि डायरेक्ट जर आपण मोठी गाडी भरून मुंबईपर्यंत माल नेला तर ते पण एक पुरतं का. कारण असा गट शेती कोणी केलेली आहे का. गट शेतीमधून जो तुम्हाला फायदा झाला आहे, त्याचे जे तुम्हाला अनुभव आले, ते पण मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण असा माल विकू आता शेतकऱ्यांना फार तोटा होऊ लागला आहे. कारण व्यापारी काही शेतकऱ्याला पुरून देत नाही, ते त्यांच्या हिशोबानेच माल घेतात. त्यामुळे आपण पण आता एक 10-12 शेतकऱ्यांचा गट करून अशी शेती करायचा विचार केला आहे. असे मार्केटला आपला माल न्यायचा विचार करत आहोत. ज्यांना पण अनुभव आहे, ज्या पण गट केलेला आहे, त्या शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगावे. आणि हा मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर पण करत जा. कारण आपले शेतकऱ्यांचे व्हिडिओ असतात, आपले काही एवढे हाशिक मजाकवाले व्हिडिओ नसतात. त्यामुळे बांधव कमी लाईक, शेअर, कमेंट करीत आहात. पण आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपले व्हिडिओ असतात, शेतकऱ्याच्या समस्यावर व्हिडिओ असतात. तर त्याला मित्रांनो लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो पण करा. कारण आपल्याला जो फेसबुकचा डॅशबोर्ड असतो त्याने आपल्याला आजच सूचना दिली की तुमचे फॉलोअर्स कमी आहेत, तुम्ही फॉलोअर्स वाढायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत भरपूर सपोर्ट केला आहे, पण आता इथून पुढं बी असाच सपोर्ट राहू द्या आणि आता फॉलो नक्की करा. मित्रांनो, तुमच्या एका फॉलोमुळं या शेतकऱ्याला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. जय जवान, जय किसान.